नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचे फेवरेट कांदे पोहे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। कांदे पोहे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घराघरामध्ये बनवले जातात आणि सगळ्यांचा आवडीचा हा नाश्ता आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच कांदे पोहे खूप आवडतात। पण बऱ्याच वेळा काय होतं की कांदे पोहे करताना कधी ते वातड होतात किंवा मऊ होत नाहीत किंवा अगदीच लगदा होऊन बसतो। तर हे सगळं होऊ नये म्हणून एकदम परफेक्ट असे कांदे पोहे कसे बनवायचे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। करायला अगदी सोपे आहेत, झटपट काही मिनिटांमध्ये तुम्ही कांदे पोहे तयार करू शकता। तर कांदे पोहे किती घ्यायचे, कधी जास्त होतात तर कधी कमी होतात, तर त्याचं अगदी परफेक्ट प्रमाण किती घ्यायचं ते आज मी तुम्हाला या रेसिपीमध्ये दाखवणार आहे। तर वजनी प्रमाण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि हाताने मोजून हे पोहे कसे घ्यायचे ते सुद्धा दाखवणार आहे। तर आज मी 5 लोकांसाठी तुम्हाला हे पोहे करून दाखवते। जर तुम्हाला 10 लोकांसाठी पोहे बनवायचे असतील तर पोहे किती घ्यायचे किंवा कांदा किती घ्यायचा हे सगळं डिटेलमध्ये या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे, त्यामुळे तुमचे पोहे अगदी मऊ लुसलुशीत किंवा मोकळे सुटसुटीत आणि मस्त असे चविष्ट कांदे पोहे तयार होतील। रेसिपी सुरू करण्या अगोदर तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा। रेसिपी जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा। इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की पाहू शकता। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आज मी तुम्हाला 5 लोकांना पुरतील एवढे कांदे पोहे करून दाखवणार आहे। तर त्यासाठी आपण पोहे किती घ्यायचे, कांदा किती घ्यायचा ते अगोदर पाहूया। तर इथे मी हे पोहे 250 ग्रॅम घेतलेले आहेत, म्हणजेच चौघांना किंवा 5 जणांना पुरतील एवढे पोहे आहेत। तर तुम्हाला जर हे वजनी प्रमाण नको असेल किंवा कशाचं एखादं वाटीचं किंवा याचं प्रमाण जर हवं असेल तर तुम्हाला मी एक आणखी प्रमाण दाखवते। तर हे पहा, अशा पद्धतीने अशी एक गच्च मूठ भरून घ्यायची। यामध्ये एक प्लेट पोहे होतात, तर अशा 5 मुठी मी घेतलेले आहेत। हे प्रमाण सुद्धा अगदी योग्य होतं। तुम्हाला जर वजनी प्रमाण समजत नसेल तर अशा पद्धतीचं तुम्ही पोह्याचं प्रमाण घेऊ शकता। आणि जेवढे पोहे आहेत तेवढाच आपल्याला कांदा सुद्धा लागणार आहे। तर इथे मी कांदा सुद्धा 250 ग्रॅम घेतलेला आहे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे। 4 चमचे शेंगदाणे घेतलेत। शेंगदाणे इथे मी भाजून नंतर याची सालं काढून घेतलेली आहे। तुम्हाला अख्खे घालायचे असतील तर तुम्ही फोडणीमध्ये तळून अख्खे शेंगदाणे घालू शकता। फोडणीसाठी अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर घेतलेली आहे, बारीक चिरून कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि थोडीशी हळद लागणार आहे। तर प्रथम आपण हे पोहे कसे धुवून घ्यायचे ते पाहूयात, कारण बऱ्याच वेळा काय होतं पोह्यांचा जास्त भिजल्यानंतर लगदा होतो किंवा खूपच कोरडे पडले तर वातड पोहे होतात। त्यासाठी परफेक्ट पोहे कसे भिजवायचे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। सुरुवातीला हे पोहे एका चाळणीने चाळून घ्यायचं, म्हणजे यामध्ये बारीक बारीक कण असतात, पावडर सारखे कण निघतात, ते पूर्ण निघून जातील। तर अशी जी आपण पुरणाची चाळण असते त्या चाळणीने चाळून घ्यायचे आहेत। आता काय करायचं, यामध्ये सुरुवातीला भरपूर पाणी घालायचं, जेणेकरून या पोह्यामध्ये थोडासा पाण्याचा काळपटपणा निघतो, तो निघून जाईल। त्यासाठी असं पोहे भरपूर पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता याचं जे वरचं पाणी आहे ते काळपट दिसतंय, हे पूर्ण आपल्याला काढून टाकायचं आहे। सगळं पाणी यातलं मी निथळून घेतलं। आता काय करायचं आहे, हे परत एकदा आपल्याला पुरणाची चाळण घ्यायचे आणि याच्यामध्ये हे पोहे घालूयात आणि याच्यावरतीच असं हे भांडं किंवा हा बाउल आहे तो उलटा ठेवायचा, म्हणजे जेणेकरून हे पोहे वरून कोरडे होणार नाहीत, केल्यानंतर ते वातड होणार नाही। त्यामुळे अशा पद्धतीने पोहे भिजवून घ्यायचे आहेत आणि चाळणीतून खाली यातलं सगळं पाणी सुद्धा निथळून जाईल, त्यामुळे आपले पोहे गिजगा होणार नाहीत किंवा त्याचा लगदा होणार नाही। तर आता आपण हे बाजूला ठेवूया आणि फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाले, यामध्ये साधारण 5 चमचे एवढं तेल घालूयात। तर 250 ग्रॅम पोहे घेतले, तर त्यासाठी आपल्याला 5 चमचे तेल लागणार आहे। जर तुम्हाला याही पेक्षा जास्त पोहेची क्वांटिटी वाढवायची असेल किंवा जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर इथे मी आज 5 लोकांसाठी तुम्हाला दाखवते आहे। तर इथे मी मोठे 5 चमचे तेल घेतलेले आहे। तर तुम्ही 10 लोकांसाठी बनवणार असाल तर साधारण 10 ते 12 चमचे एवढं
कांदे पोहेसाठी तेल लागणार आहे। आणि पोह्याचं जर प्रमाण पाहायचं झालं तर मुठीने जे प्रमाण दाखवले त्या मुठीच्या प्रमाणानुसार घेऊ शकता, किंवा तुम्ही जर 10 लोकांसाठी बनवणार असाल तर अर्धा किलो पोहे 10 लोकांसाठी पुरेसे होतात। आणि त्याच प्रमाणामध्ये आपल्याला अर्धा किलो कांदा सुद्धा लागणार आहे। तर इथे आपलं कढईमध्ये तेल चांगलं गरम झालेलं आहे। यामध्ये प्रथम आपण मोहरी घालूयात। मोहरी छान तडतडली की नंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे, नंतर हिरवी मिरची, कढीपत्ता आणि आता आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे। कांदे पोहे म्हटलं की कांद्याचं प्रमाण हे जास्तच आलं, जास्त म्हणजे सम प्रमाणात आपल्याला कांद्याचं प्रमाण वापरायचं आहे। अर्धा किलो पोहे असतील तर अर्धा किलो कांदा, 1 वाटी पोहे असतील तर 1 वाटीच कांदा असं प्रमाण वापरायचं आहे। आता हा कांदा आपण थोडासा परतून घेऊया। कांदे पोहे करताना कधीही कांदा लाल होऊ देऊ नका, नाहीतर पोह्यामध्ये हा कांदा कचकच लागतो किंवा ते पोहे वातड होतात। त्यासाठी कांदा आपल्याला फक्त थोडासाच भाजून घ्यायचा आहे। जोपर्यंत ट्रान्सपरंट दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे। आता इथे मी भाजलेले शेंगदाण्याचा वापर करते आहे। जर तुम्हाला अख्खे शेंगदाणे किंवा कच्चे शेंगदाणे वापरायचे असतील तर कांदा घालण्या अगोदर ते शेंगदाणे फोडणीमध्ये थोडेसे तळून घ्या, म्हणजे ते खाताना पोह्यामध्ये खूप छान लागतात, क्रिस्पी होतात। त्यासाठी पोह्यामध्ये कांदा घालण्या अगोदर शेंगदाणे तळून घ्यायचे आहे। इथे कांदा आपला छान भाजलेला आहे, छान ट्रान्सपरंट दिसायला लागलेला आहे, तुम्ही पाहू शकताय। आता आपण यामध्ये घालूयात भाजून सालं काढून घेतलेले शेंगदाणे, त्याचबरोबर थोडीशी हळद। हळद खूप जास्त घालू नका। इथे बऱ्याच वेळा काय होतं की हळद खूप घातल्यामुळे या पोह्यांना थोडासा लालसर रंग येतो, त्यामुळे हळद आपल्याला खूप जास्त घालायची नाही। आता आपण यामध्ये घालूयात साखर चवीनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार घालू शकता, आणि चवीनुसार मीठ घालूयात आणि कोथिंबीर घालूयात। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे आपले पोहे सुद्धा मस्त भिजलेले आहेत। हे हलकेसे मी हलवून घेतलेत, मोकळे करून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकताय। अजिबात चिवट किंवा चिकट झालेले नाहीत। तर आता आपण यामध्ये हे पोहे घालून घेऊयात। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित पोहे या फोडणीमध्ये मिक्स झालेले आहेत, तुम्ही पाहू शकताय। पोह्यांना रंगही खूप मस्त आलेले आहेत आणि मोकळे सळसळीत झालेले आहेत आणि खूप मऊ सुद्धा झालेले आहेत। तर आता आपण हा चमचा बाजूला काढून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवूया आणि याला एक वाफ काढून घेऊया। मस्त अशी एक वाफ काढून घेतलेली आहे आणि आता तुम्ही आपले पोहे पाहू शकता, एकदम मऊ लुसलुशीत आणि मोकळे सळसळीत असे पोहे आपले तयार झालेले आहेत। हे पहा, मी हातात घेऊन तुम्हाला दाखवते, एकदम मऊ लुसलुशीत असे आपले पोहे तयार झालेले आहेत। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। पहिलं ना जेव्हा बघायचा कार्यक्रम होता त्यावेळेस असे कांदे पोहे केले जायचे, तर आताच्या काळामध्ये काहीतरी वेगळे पदार्थ केले जातात, पण पूर्वीच्या काळी मात्र असे छान कांदे पोहे केले जायचे। तर असे कांदे पोहे चवीला एकदम मस्त लागतात आणि करायला अगदी सोपे आहेत आणि सोप्या पद्धतीने खूप साऱ्या टिप्ससह ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे, त्यामुळे तुमचे कांदे पोहे एकदम परफेक्टच होतील। बाजूला लिंबाची फोड, वरून थोडीशी कोथिंबीर आणि मस्त असं तुम्हाला हवं असेल तर वरून थोडीशी शेव घालू शकता किंवा फरसाणा घालू शकता। मस्त असे आपले महाराष्ट्रीयन कांदे पोहे तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। दिसायलाही किती सुंदर दिसतात। प्रत्येक घराघरामध्ये बनणारी ही डिश आहे किंवा हा नाश्त्याचा पदार्थ आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आवडीने खाल्ला जाणारा हा पदार्थ आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी
अपलोड करेन तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।